शिवाजी पार्क मैदानावर सुद्धा ठाकरे बंधूंची एकत्र सभा होतीये। 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्रित हे मैदान गाजवतील। या मैदानात सभेची तयारी आता सुरू झालेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। दोन ठाकरे बंधूंची एकत्रित सभा या छत्रपती शिवाजी मैदानात पार पडणार आहे आणि 11 तारखेला ही सभा पार पडणार आहे। आपण आता त्याच मैदानात आहोत। आपण बघतोय की समोर दृश्यांमधनं तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रचंड मोठा जो स्टेज आहे तो देखील बांधण्यात येतोय। त्याचप्रमाणे बॅरिकेटिंग जे आहे ते झालेलं आहे। खुर्च्या आणून ठेवलेल्या आहेत। टॉवर लाईट जे आहेत ते देखील उभारलेले सध्या पाहायला मिळतात। ठाकरे बंधू नेमकं मुंबईकरांसाठी काय बोलणार हे सगळ्यांसाठीच एक प्रतीक्षा आहे। अनेक दिवसांपासून ज्या वेळेला बंधूंची युती झाली त्या दिवसापासून त्यांनी एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली होती। मात्र या पत्रकार परिषदेत देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फार काही बोलले नाहीत। त्यानंतर जो जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला त्यामध्ये देखील ते फार काही बोलले नाहीत। त्यावेळी देखील त्यांनी एक गोष्ट सांगितली होती माध्यमांना की तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आत्ताच का हवेत, काहीतरी बोलायला सभांमध्ये ठेवा, अशा पद्धतीचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं होतं। आणि आता एकच प्रतीक्षा आहे मुंबईकरांसाठी, ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार आहेत, नेमकं मुंबईकरांना कोणत्या पद्धतीने ते वचन देणार आहेत हे सगळं बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याच दृष्टीने तयारी देखील त्यांची मैदानामध्ये सुरू झालेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।